महत्त्वाची बातमी। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर येत आहे। कारागृहातील महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद आहेत। कराडला कारागृहात व्हीआयपी सुरक्षा असा आरोप देशमुख कुटुंबीय करताय। संतोष देशमुखांच्या निकटवर्तीयांकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली आहे। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर येत आहे। या प्रकरणी अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक माहिती आहे? प्रणिता, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा सध्या बीड कारागृहात आहे आणि त्याला कारागृहामध्ये व्हीआयपी सर्व्हिस आहे ती मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांकडून केला जातोय। स्वतः त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा आरोप करतायत आणि या सगळ्या आरोपानंतर बीड जिल्हा कारागृहातले सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते प्राप्त व्हावेत यासाठी आरटीआयच्या माध्यमातून त्यांनी अर्ज देखील दाखल केलेला आहे। मात्र आता तुरुंग अधीक्षक वाय शेख यांच्या एका पत्रामुळे बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही बंद असलेल्या अवस्थेमध्ये आहेत हे आता समोर आलेलं आहे। कारण त्यांनी या कारागृहामध्ये सीसीटीव्ही बसवणाऱ्या एम सेल्स कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीला एक पत्र लिहिलेलं आहे। त्यामध्ये पत्रामध्ये असं म्हटलंय की बहुतांश कॅमेरे आणि महत्त्वाच्या ठिकाणचे कॅमेरे, त्याचबरोबर बॅरॅकमधले कॅमेरे आणि त्याचबरोबर जे कॅमेरे सध्या चालू आहेत त्यांची जी बॅकअप सर्व्हिस असते स्टोअर रूम मध्ये ते सुद्धा केबल झाल्यामुळे ते सुद्धा कॅमेरे बंद अवस्थेमध्ये आहेत आणि कुठलाही बॅकअप जो आहे तो होत नाहीये असं हे पत्र जे आहे ते त्या कंपनीला लिहिलेलं आहे आणि संबंधित कॅमेरे दुरुस्त करून मिळावेत यासाठी हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला व्हीआयपी सर्व्हिस मिळत असल्याचा जो काही आरोप होतो आहे त्याच अनुषंगानं कॅमेरे जे आहेत त्या कॅमेऱ्यातलं फुटेज मिळावं यासाठी एकीकडे अर्ज होत असताना दुसरीकडे कारागृहातले सगळे जे कॅमेरे आहेत ते बहुतांश कॅमेरे बंद असल्याचं आता कारागृहाच्या अधीक्षकांच्या पत्रामधून समोर आलेला आहे। त्यामुळे जो आरोप देशमुख कुटुंबियांच्या वतीनं होतोय त्यानंतर आता हे पत्र समोर आल्यामुळं कॅमेरे बंद अवस्थेत असल्यामुळे आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। खरं तर किती दिवसापासून हे कॅमेरे बंद आहेत आणि हे कॅमेरे बंद झाल्यानंतर किती दिवसापासून कारागृह प्रशासनानं पाठपुरावा केलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण हे 22 तारखेचं पत्र आहे, त्याच्या आधी 14 तारखेचा जो काही वाल्मिक कराडला 14 तारखेला कारागृहामध्ये पाठवण्यात आलेलं होतं तेव्हापासूनचं फुटेज खरोखर गायब आहे का आणि त्याच्या ठिकाणचं म्हणजे वाल्मिक कराड ज्या बॅरकमध्ये आहे त्या बॅरकमधलं फुटेज गायब आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे देशमुख कुटुंबियांच्या वतीनं काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात आणि आज दिवसभरामध्ये या सगळ्या घटनेकडे राजकीय आरोप प्रत्यारोप कशा पद्धतीनं होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकीकडे वाल्मिक कराड ज्या बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे, शिवाय एवढ्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणातले आरोपी बीड जिल्हा कारागृहामध्ये आहेत, त्याच कारागृहातले बहुतांश कॅमेरे अशा पद्धतीने बंद असणं एक मोठं प्रश्न निर्माण करतं आणि त्यामुळे कारागृह प्रशासन यावरती काय स्पष्टीकरण देतं आणि राज्याचं जे काही कारागृह प्रशासन आहे त्यावर त्यांच्याकडून काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रणिता, अगदीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।